मित्रांनो नमस्कार. आजच्या या भागामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण समजावून घेतलं शरीरातील ऊर्जा काय असते. त्याच्या आधी आपण समजावून घेतलं की ऑरा काय असतो, आणि आजच्या भागामध्ये आपण समजावून घेणार आहे चक्र, आणि त्या चक्रातलं पहिलं चक्र मूलाधार. हे मूलाधार चक्र काय असतं, ते कुठं असतं, कशावर इम्पॅक्ट करतं, हे चक्र असंतुलित झालं तर काय होतं, हे संतुलित कसं करायचं, हे आजच्या भागामध्ये आपण समजू. मूलाधार चक्र नावाप्रमाणेच मूल आधार असलेलं चक्र आहे, स्थिरता देणारं चक्र आहे. हे चक्र असतं कुठं, याचं स्थान कुठं असतं, पाठीचा जो मणका आहे त्या मणक्याच्या तळाशी याचं स्थान असतं. कमरेच्या पोर्शन मध्ये याचं स्थान असतं, आणि ऊर्जा पोहोचवण्याचं काम कमरेच्या खालच्या भागाला हे चक्र करत असतं. तुमचे पाय, तुमचे गुडघे, तुमचे गोटे, मांड्या यांच्यापर्यंत ऊर्जा पोहोचवण्याचं काम हे मूलाधार चक्र करतं. अगदी बरोबर. नक्की तुमच्या लक्षात आलंय की हे जर चक्र असंतुलित झालेलं असेल तर पाय दुखणे, गुडघे दुखणे, पायाची बोट दुखणे हे उद्भवू शकतं, कारण ऊर्जेचा फ्लो तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. मित्रांनो, याचे जे तत्व आहे हे तत्व आहे पृथ्वी तत्व. प्रत्येक चक्राची काही ना काहीतरी तत्व असतात. जल तत्व असतं, अग्नी तत्व असतं, आकाश तत्व असतं, पृथ्वी तत्व असतं. त्यातलं हे जे तत्व आहे पृथ्वी तत्व, आणि पृथ्वी म्हणजे माती. मातीशी जो संबंधित असतो तो स्थिरता, माती काय काम करते, स्थिरता देण्याचं काम करते. हे स्थिरतेसाठीचं चक्र आहे, याचं तत्व आहे माती, पृथ्वी. पृथ्वी तत्व काय सांगतं मित्रांनो, एक उलट एक्झाम्पल घेऊ आपण. तुमचे पाय दुखतायत, तुम्ही डॉक्टरांकडे जाताय, डॉक्टर चेक करतात आणि सांगतात आयर्न कमी पडलेलं आहे, आणि आयर्नच्या गोळ्या, टॅबलेट्स किंवा इंजेक्शन्स देतात. यामध्ये तत्व सांगतं पृथ्वी तत्व आहे. जर तुमचे पाय दुखत असतील तर पृथ्वीच्या संपर्कात राहा, मातीच्या संपर्कात राहा. अनवाणी पायांनी मातीवर चाला, गवतावर चाला. पृथ्वीच्या, मातीच्या आतमध्ये जे पदार्थ पिकतात, अन्न पिकतं, त्याचं सेवन करायला चालू करा. मातीच्या भूगर्भात काय काय पिकतं, बटाटे असतात, बीट असतं, मुळा असतो, भुईमुगाच्या शेंगा असतात. त्याच्यात काय असतं मित्रांनो, याच्यामध्ये आयर्न असतं, आणि हा आहार जर पोटामध्ये गेला तर तुमचं पाय दुखणं कमी होण्यास मदत होते. आयर्न शरीराला मिळत जातं. मित्रांनो, हे जर चक्र असंतुलित झालं तर भीती वाटायला चालू होते, चिंता वाटायला चालू होते, अस्थिरतेची भावना ही यायला चालू होतं, कॉन्फिडन्स कमी व्हायला चालू होतं. आणि याच्यामुळेच काय होतं, कॉन्फिडन्स नाहीये, भीती वाटते, नीट निर्णय घेता येत नाहीये. याचा इफेक्ट धंद्यावर होतो, नोकरीवर होतो, आणि आर्थिक ताण या चक्रामुळे यायला चालू होतो. जर कष्ट करून सुद्धा तुम्हाला पैसे मिळत नसतील, त्याचा मोबदला मिळत नसेल, तर मित्रांनो समजून घ्या तुमचं मूलाधार चक्र असंतुलित झालेलं आहे. पाय, गुडघ्याचे आजार याच्यामुळे उद्भवतात. मित्रांनो, हे चक्र संतुलित झाल्यावर काय होतं, कॉन्फिडन्स वाढतो, धाडस निर्माण होतं, स्थैर्य येतं, आत्मविश्वासामुळं कामामध्ये यश मिळायला चालू होतं, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये यश मिळायला सुरुवात होतं. पैसा खेचून घेणारं चक्र हे मूलाधार चक्र आहे. संशयी मत्सर वृत्ती जी आहे ती कमी व्हायला मदत होते. हे चक्र आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. या चक्राचा एक बीज मंत्र आहे, हा आहे लम. हा त्याचा बीज मंत्र. हे चक्र संतुलित करण्यासाठी आपण काय करू शकतो, मग ह्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. काही खडे असतात, हे तुम्ही वापरू शकता. रेड जास्पर हे तुम्ही वापरू शकता. हा खडा आहे, तो तुम्ही पायामध्ये घालायचा आहे, हातामध्ये नाही घालायचं. गवतावर अनवाणी चालणे किंवा मातीमध्ये चालणे हा अतिशय सोपा मार्ग आहे. मग याच्यासोबतच काही तुम्ही आसनं करू शकता, योगा प्राणायाम करू शकता. त्या आसनांमध्ये काय घेऊ शकता तुम्ही, त्यामध्ये ताडासन असेल, माळासन तुम्ही करू शकता, वृक्षासन हे करू शकता. खोल श्वसन जरी घेतलं तर हे चक्र संतुलित होण्यास मदत होते. पण मित्रांनो, याच्यापेक्षा इफेक्टिव्ह जो प्रकार आहे हा आहे मेडिटेशन.
हे मेडिटेशन जर तुम्ही करायला सुरुवात केली तर नक्की हे चक्र संतुलित व्हायला मदत होते आणि ते थोडंसं फास्ट रिकवर होतं. आपल्या ग्रुपमध्ये ही मेडिटेशनची लिंक मी पाठवलेली आहे. फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही प्रकारचे चार्जेस न घेता त्या मेडिटेशनच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच वाटलं असेल की मूलाधार चक्र हे खूप महत्वाचं आहे आणि हे आपलं चक्र संतुलित आहे का असंतुलित आहे हे आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच मित्रांनो, आपण सर्वच लोकांसाठी एक फॅसिलिटी ठेवलेली आहे. कुणीही तुमचं चक्र संपूर्ण 7च्या 7 चक्र आणि ऑरा चेक करू शकता. हा एक 10 पानांचा रिपोर्ट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अगदी नाममात्र शुल्कांमध्ये हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच्यावर जर तुमचं चक्र असंतुलित झालेलं असेल तर त्याच्यावर आपल्या मेडिटेशनच्या बॅचमध्ये कुठल्याही प्रकारची फी न आकारता फ्री ऑफ कॉस्ट आपण ऍड करून घेतो. ज्यांना कोणाला इच्छा आहे मूलाधार चक्र किंवा इतर चक्र संतुलित आहेत का नाही आहेत हे जाणून घ्यायची, त्यांनी कॉन्टॅक्ट करा. आज इथंच आपण थांबूया. उद्या दुसरं चक्र घेऊया, स्वादिष्टान चक्र. थँक्यू.